नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. आज तिकडं विधिमंडळात दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करत होते, तर इकडे धाराशिव जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमध्ये सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळं तसं अनेक धाराशिवकरांचं एक कान मुंबईकडे होता, तर एक कान आपल्या तालुक्यातील कोण सभापती होतंय, कोण उपसभापती होतंय याकडे लागलेला होता. धाराशिव जिल्ह्यातील 8ही पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडी पार पडल्या आहेत. या निवडीमध्ये भाजपनं आपल्या मित्र पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षापुढं थोडी माघारच घेतलेली दिसते, कारण त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं एकत्रित राहून 15ही सदस्यांनी त्यांना तिथं साथ द्यावी हीच त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळं उमरग्यात त्यांनी ज्येष्ठ भाजप नेते असलेल्या, जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेल्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी उपाध्यक्ष असलेल्या कैलास शिंदे यांचा भाजपची सदस्य संख्या जास्त असतानाही यांचा हिरमोड केला, त्यांचा जणू काही बळीच दिला आणि उमरग्यात 3 वेळेस आमदार राहिलेल्या माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आकांक्षा चौगुले या उमरग्याच्या बिनविरोध सभापती म्हणून निवडल्या गेल्या. ती स्थिती कळंबमध्ये पण घडली. कळंबमध्ये महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना मिळून 8 होते, तर एकट्या ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास गाडगे पाटील यांची मिळून 8 सदस्य होते. त्यामुळं इथं काय लढत असतानाही अवघे 3च पंचायत समितीचे सदस्य असणारा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला भाजपनं सभापती पदाची उमेदवारी दिली आणि भाजपच्या चव्हाण यांना सभापतीची उमेदवारी दिली होती. कळंबमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सीमा सूरज टेकाळे यांना सभापती पदाची उमेदवारी दिली होती, तर इटकुरक्याच्या मनोज घोगरे यांना उपसभापतीची उमेदवारी दिली होती. सभागृहात अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूला 8-8 मतं पडली. मात्र सभापती पदासाठीची पण ईश्वर चिठ्ठी ही महायुतीच्या बाजूने निघाली आणि कळंबच्या पंचायत समितीच्या सभापती म्हणून राजश्री धनंजय वरपे या विजयी झाले. तर उपसभापतीसाठी भाजपच्या प्रणव चव्हाण यांच्याही बाजूने ईश्वर चिठ्ठी निघाली आणि त्याही उपसभापती झाल्या. सभापती वरपे यांचे सासरे कैलासवासी चंद्रकांत वरपे, ज्यांना संपूर्ण तालुका मालक म्हणत होता, हे जवळपास 25 वर्ष मासा खंडेश्वरीचे सरपंच होते. सर्व राजकीय नेत्यांशी त्यांचा स्नेह होता आणि तालुक्यातील बऱ्याचशा भागात त्यांचा प्रभावही होता. सर्वांना मदतीला धावून जाणारा माणूस असा चंद्रकांत मालकाचा नावलौकिक होता
आता चंद्रकांत मालकांची परंपरा चालवण्याचं काम मसाखंडेश्वरीच्या माजी सरपंच राहिलेल्या प्राध्यापिका सु राजेश्री धनदेवरते यांना करावं लागणार आहे. तर कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनेक वर्ष सभापती राहिलेले तेरणा कारखान्याचे संचालक आणि तालुक्याच्या राजकारणात सतत सक्रिय असलेले ज्येष्ठ नेते ज्यांना संपूर्ण तालुका अण्णा म्हणून ओळखतो, त्या अण्णांच्या प्रणिता प्रणव चव्हाण या सुनबाई आहे. विजय अण्णा पण अजातशत्रू असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याही सर्व पक्षीयांशी चांगले संबंध आहेत आणि त्यांचाही स्वभाव कोणाला न दुखवण्याचा आहे. तर आपल्या सासऱ्यांच्या याची जबाबदारी प्रणिता प्रणव चव्हाण यांच्यावर आलेली आहे. असं तिकडं भूम परांडा वाशी हा जो परांडा विधानसभा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघावर तेथील विद्यमान आमदार माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी आपली पकड कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. परांड्यात त्यांच्या शिवसेनेला बहुमत होतं, वाशीत पण होतं. त्यामुळं परांडा आणि वाशीमध्ये त्यांच्या समर्थकच सभापती आणि उपसभापती होणार निश्चित होतं. पण भूममध्ये काय होईल, कारण तिथं निवडणूक लढवताना राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर वंचित बहुजन आघाडीनं आघाडी केलेली होती आणि 10 पंचायत समिती सदस्य संख्या असणाऱ्या भूममध्ये मग 4 राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सदस्य निवडून आले होते आणि वंचितच्या रणबागूर या 5व्या सदस्य होत्या. त्यामुळे इथं ही टाईची परिस्थिती होती. मात्र नेहमीच आपल्या काही केलं तरी आपली सत्ता आणायची असे भय मनसुबा रचणाऱ्या डॉक्टर तानाजी सावंत यांनी वंचितच्या रणबागूर यांना आपल्या बाजूकडे वळवलं. त्यांनी पूजा ढगे या ज्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आल्या आहेत त्यांना सभापती पदाची उमेदवारी दिली, तर रणबागूर यांना सभापतीची उमेदवारी दिली. आणि मग सभागृहात जेव्हा प्रत्यक्षात मतदान झाले त्यावेळेस शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या सभापतीच्या उमेदवार पूजा ढगे यांना 6 मतं मिळाली आणि त्या सभापती म्हणून निवडून आल्या. मग वंचितनं आपल्याला पाठिंबा दिला आहे आणि वंचितच्या रणबागूर या उपसभापतीच्या साठी उमेदवारी करतायत. त्यामुळे ज्यावेळेस उपसभापतीचं मतदान झालं त्यावेळेस शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या 5 सदस्यांनी रणबागुल यांना मतदान केलं आणि त्याही 6 मतं घेऊन सभापती झाले. या निवडणुकीत त्या मतदारसंघाचे माजी आमदार असलेले राहुल महारुद्र मोठे यांना चारी मुंड्या चित करण्याचं काम प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलं आहे. धाराशिव पंचायत समितीमध्ये 12 भाजपचे आमदार पंचायत समिती सदस्य निवडून आले. इथं बहुमतासाठी 14 मताची आवश्यकता होती आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 2 सदस्य निवडून आलेले आहेत. आणि मग इथं भाजपनं
सभापतीसाठी इर्ला गणातून निवडून आलेल्या वाणेवाडीचे उपसरपंच माजी उपसरपंच गोपाळ कदम यांच्या पत्नी गोकर्णा गोपाळ कदम यांना सभापती पदाची उमेदवारी दिली आणि उपसभापती पदासाठी सिद्धेश्वर वडगाव गणातून निवडून आलेले प्रमोद पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही वागुळकर यांना सभापती पदासाठी उमेदवारी दिली होती. प्रत्यक्षात मतदान झालं त्यावेळेस गोकर्णा कदम या विजयी झाल्या आणि मग उपसभापती पदासाठी पण प्रमोद पवार हे तिकडं तुळजापूर मध्ये पण भाजपला स्पष्ट बहुमत होतं आणि तुळजापूरच्या पंचायत समिती सभापतीची उमेदवारी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी विक्रम देशमुख यांना दिली होती. ते काटी गणातून निवडून आलेले आहे. अपेक्षेप्रमाणे ते सभापती झाले आणि इतर उपसभापती पदासाठी ज्या सिंदफळ गणातून निवडून आलेल्या आहेत त्या रोहिणी मेनगिरी यांचं तिथं हे झालं. अशा तऱ्हेनं या निवडणुका पार पडल्या असल्या तरी वाशीत शिवसेने एकनाथ शिंदे गटाच्या गणिता प्रवीण गायकवाड या सभापती झाल्या तर नितीन रणदिवे हे उपसभापती झाले. परंडाव पंचायत समितीत अर्चना अण्णासाहेब जाधव ह्या सभापती झाले आहेत तर परसू गवारे हे उपसभापती झाले आहेत. अशा तऱ्हेनं जिल्ह्याच्या ह्याच्यात जवळपास 5 शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि 3 भाजप असं महायुतीला संपूर्ण जिल्ह्यात पंचायत समितीवर त्यांची सत्ता आलेली आहे. त्या निवडणुकीत विशेष असं जाणवलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 आमदार आहेत आणि खासदार पण ओमप्रकाश गोपालसिंह पोनराजे निंबाळकर हे आहे. असं असतानाही त्यांना ना पंचायत समितीवर आपली सत्ता आणता आली ना जिल्हा परिषदेवर पण सत्ता स्थापनेपर्यंत. याचा अर्थ त्यांना हा मोठा सेटबॅक बसल्यासारखाच आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आणि अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी आवर्जून दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण काढली. अजित पवार यांनीच जो अर्थसंकल्प त्यांनी आज सादर केला त्यातील अर्थसंकल्पाचा 90% मसुदा तयार केला. आजच्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकबाकीदार शेतकरी ज्यांचं कर्ज थकबाकीत आहे अशांचं 2 लाख पर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. हा कर्जमाफी कोणाला कशी मिळणार, अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना काय असणार याची माहिती सोबत जोडत. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या 7 जागेसाठी आज छाननीनंतर 7च अर्ज राहिले. त्यामुळे राज्यसभेवर भाजपचे 4, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या डॉक्टर ज्योती वाघमारे, राष्ट्रवादी
अजित पवार पक्षाचे पार्थ अजित पवार आणि महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट चे सर्वेसर्वा रामदास आठवले हे 7ही जण बिनविरोध निवडून आले आहेत. 7ही बिनविरोध निवडून आलेल्या राज्यसभा सदस्यांचं अभिनंदन सर्वच महाराष्ट्रातून होत आहे आणि आपले अण्णा हे युट्यूब चॅनल पण त्यांचं अभिनंदन करत आहे. आज आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपले अण्णा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.